आपले जालन्याचे मोठा बिझनेसमॅन अमोल भाऊला भेटलो ना आज। सकाळी 3 वाजता पोहोचलो जालना स्टेशन जवळ। स्टेशनच्या बाहेर जसं निघालो 10 ते 15 मिनिटं थांबावं लागलो ऑटोसाठी। 15 मिनिटात ऑटो भेटला तर निघालो आपल्या मामाच्या घरी। गेल्या गेल्या झोपलो की उठलो डायरेक्ट 10 वाजता। नाश्ता केला आणि निघालो। जसं बाहेर फिरायला पोहोचलो फेजर स्कूल जवळ, तिथं चालू होतं क्रिकेट मॅच बघून जरा आनंद वाटला। तेवढ्यात मम्मीचा फोन आला आणि म्हणाली येताना कटिक आणि दाढीचं काहीतरी करू नये बाबा, नाहीतर तुला घरातच नाही घेणार। मग काय पोचलो मंगल मार्केटमध्ये। तिथे दिसला आपल्याला आपला दानिश भाई। दानिश भाई जिंदा रहते थे ना, तो किसी का नाम ही नहीं रहता था भाई। कर दे भाई दानिश जैसा हेयर कट कर दे अपना अच्छा वाला। फ्रेश झालो आणि ऑटोमध्ये बसून निघालो मोतीबाग रजिस्ट्री ऑफिसमध्ये। जरा आपल्याला प्लॉटचं काम होतं। काम झालं तेवढ्यात दिसली रसवंती। 2 रस ऑर्डर केले। मी आणि मम्मीने चेस केले रस आणि पिऊन टाकले। जसा उसाचा रस पोटात हजम झाला की दुपारचे 3 वाजले। मग मी निघालो मंठा चौफुलीसाठी। चौफुलीवर भेटायचं होतं आपल्याला मराठी बिझनेसमॅन आपले अमोल भाऊ। त्यांनी नवीनच बिझनेस चालू केलेला मठ्ठ्याचा, तर त्यांना केलं आपण खूप अभिनंदन। मग त्यांना बाय बाय करून निघालो आपण घरी। भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत तुम्ही फॉलो करून ठेवा। थँक्यू।